चल. 2 दिवसासाठी होतो, पण ते 2 दिवस फारच पटकन गेले, लिटरली 2 मिनिटासारखे. एनिवेज, घरी आलं की असं असतं, कुठे वेळ जातो काही कळत नाही, आणि मग निघायची वेळ येते. कांट हेल्प. जो हा लेफ्ट कडे रोड जातोय, हा आपल्या कोल्हापूरला जातो आणि रत्नागिरीला जातो. हा जो रोड आहे ना मित्रांनो, तो 2 वर्षापूर्वी बांधलेला, एकदम मस्त चकाचक केलेला. पण आजकालच्या रोडची क्वालिटी तर तुम्हाला माहितीच आहे. हा रोड पण विदिन अ इयर खराब झाला. 1-1.5 वर्षापूर्वी जेव्हा नवीन झालेला, तेव्हा जो मुंबई गोवा एक्सप्रेसवे आहे, त्याला हा एक बायपास ऑप्शन म्हणून चाललेला. संगमेश्वर वरनं सरळ बायपास घेऊन तुम्ही कोल्हापूरला जायचं. म्हणजे हा रोड सरळ साखरप्यात जाणार आणि साखरप्यातनं पुढे कोल्हापूर. जर तुम्हाला गोव्याला जायचं असेल तर साखरप्यावरनं पालीवरनं गोवा. आणि जर तुम्ही इकडनं आलात ना, तर असं पूर्ण हे सगळं असं ढगाने आणि धुक्याने भरलेलं असतं. ढग लिटरली कधी कधी खाली येतात आणि त्याच्यामध्ये ती नदी बघायला ना इतकी सुंदर वाटतं ना, खरंच फार सुंदर वाटतं. हा. रेक्सॉन collaborated with Mahindra. लेजेंडरी कार आहे, पण अनफॉर्च्युनेटली इंडियन मार्केटमध्ये जास्त चालली नाही. खूप रेअर लोकांकडे दिसते. व्हेरी पॉवरफुल कार, SUV, केपेबल ऑफ डुईंग ऑफ रोडिंग, बट नाही चालली इंडियन मार्केटमध्ये ती. ही एक सॅड रियालिटी आहे आपल्या इंडियन ऑटोमोटिव्ह मार्केटची, की खूप साऱ्या चांगल्या मशीन्स, चांगले इंजिन्स इंडियामध्ये येऊन गेलेत, बट they were discontinued or they were forced to discontinue because they don't have that much sales. They didn't manage to gather that much sales. So ठीक आहे, इंडियन्सना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फीचर्स, पॉवर, कॅपेबिलिटीज पाहिजे असतात. Not every company can provide those things. That doesn't mean that company is not making good cars or not making good engines. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता मुंबई गोवा एक्सप्रेस वेला लागलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, अजून कंप्लीट नाही झालंय. मागे जसे तुम्ही बघितलं असेल, ब्रिजचं काम चालू आहे. या संगमेश्वर तालुक्यात एक ऐतिहासिक प्रसंग घडलेला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याच ठिकाणी पकडलं होतं. रायगडावरती मुघलांचा जेव्हा वेढा पडला, त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावरनं निघाले आणि रायगडाच्या दिशेने त्यांची फौज निघाली. परंतु जो त्यांचा नेहमीचा मार्ग होता, तो म्हणजे कराड, सातारा, वाई, महाड मार्गी रायगड, तो त्यांनी न घेता त्यांनी घेतला हा संगमेश्वर, चिपळूण, खेड मार्गी रायगड. कारण एकच होतं, कारण का संगमेश्वर, चिपळूण हा अत्यंत दुर्गम भाग होता
अत्यंत झाडी आणि जंगलाचा भाग होता. मध्ये संगमेश्वरात त्यांनी कसबा या गावामध्ये सरदेसाईंच्या वाड्यामध्ये येऊन विश्रांती करायचं ठरवलं. नावडी नावाच्या बंदर आहे इथे, इथनं फार जवळ आहे ते. त्या बंदरावरती जाऊन नदीच्या मार्गाने ते रायगडावरती पोहोचणार होते. त्याच ठिकाणी तो घात झाला. आपले शंभूराजे औरंगजेबाच्या हाती गेले. जेव्हा पण मी या रोडवरनं जातो ना, माझ्या डोळ्यासमोर ते सगळं दृश्य उभं राहतं आणि अंगावरती काटा येतो. आपल्या राजाने आपल्यासाठी किती सहन केलं. तर मित्रांनो, आपल्याला काही आपल्यासारखेच रायडर्स भेटलेले आहेत. Here is the one and here is the one. So now we'll travel together. ही एक अशी बॉन्डिंग आहे ना, दॅट्स द रिझन वाय आय लव्ह बायकिंग. म्हणजे ही जी कम्युनिटी आहे ना, एकतर ही खूप छोटी कम्युनिटी आहे, विच इज रिअली ऍक्टिव्हली ऍक्टिव्ह जे म्हणतात ना तसं. इट इज व्हेरी स्मॉल कम्युनिटी. सो ह्या कम्युनिटीमध्ये एक रिस्पेक्ट, लव्ह आणि असं अटॅचमेंट भरपूर आहे. तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेअर दे वेअर फ्रॉम, आय डोंट नो, बट we had a talk and we had a discussion. They gave me thumbs up and now we are heading to our own destination. But yeah, this is a good biker bond thing. Wow, ये अशी चालवायला जी काय मजा येते ना, this is the actual pleasure, the joy of biking, the joy of brotherhood, the joy of speed, that adrenaline rush. My God. डॉमिनारचे हेडलाइट्स मला फार आवडतात. इनफॅक्ट वन ऑफ द बेस्ट इन सेगमेंट हेडलाइट. ओ माय गॉड, आज तर रायडर्स आहेत. 1 2 3 4 5 रायडर्स. माय गुडनेस, मजाच मजा. मेजरली सगळे मुंबईलाच जातात. एकट्याने ट्रॅव्हल करण्यापेक्षा हॅव्हिंग अ ग्रुप इज way better than being solo riding. प्रत्येक त्याची एक मजा आहे, बट ग्रुप मध्ये राईड करायची एक खरंच एक खूप वेगळी मजा आहे. मी ती एक्सपिरियन्स केली बिकॉज मी पुण्याला जेव्हा होतो त्यावेळेस मोटरसायकल एन्थुझियास्ट करून एक ग्रुप मी जॉईन केलेला, रायडिंग ग्रुप. सो we had multiple rides over the weekends, breakfast ride, dinner ride. And I used to enjoy that thing. Somehow मी वापीला गेलो आणि मग ते सगळं ऑफकोर्स बंद झालं. पण ठीक आहे, we have to find our own joy, happiness. असं वाटतं की एक असं काय म्हणतात त्याला, कळप जाते, कळप. जसा मशीनचा कळप असतो ना तसा, फक्त हा कळप थोडा फास्ट आहे. किती फास्ट आहे? जस्ट 110 km/h. नॉट मच. विचार करा, 400cc ऍव्हरेज सीसीच्या बाईक्स आहेत आता आपल्या समोर. माझी आहे 411, त्याची आहे 400, त्याची आहे 390, त्याची आहे 390. सो जस्ट इमॅजिन हाऊ मच पॉवर
1000cc वाल्या बाइक्स मध्ये असेल. अँड हाऊ फन वुड बी दॅट थिंग. सगळे पसरले. तो मागे राहिला कारण का त्याचा एक फ्रेंड मागे राहिला. ते दोघं पुढे गेले कारण का ते फास्ट झालं. मी मधल्या मध्ये कारण का मला फास्ट पण नाही जायचंय आणि स्लो पण नाही. आय वॉन्ट टू मेंटेन माय ओन स्पीड 80-100. बट सी दिस इज वॉट आय ऑलवेज क्रेव फॉर, the joy of riding. आता बघा मी भर दुपार आहे, ठीक आहे. लोक म्हणतात अरे यार एवढा उन्हात ना कशाला फिरतो. एकदा तुम्ही बाईक वरती बसलात आणि गाडी चालू झाली ना, तुम्हाला काही वाटणार नाही. गरमी वाटणार नाही, घाम येणार नाही. एक जॉय राहील. जोपर्यंत तुम्ही बाईक राईड करताय, दॅट इज द फन ऑफ बाईकिंग. तिकडे हेलिकॉप्टर का गिरट्या खात आहे. हो, लँड होत आहे. हो भाई, हेलिकॉप्टर बघा किती जवळ. काय विषय काय. हो भाई, हो भाई, हो लँड होत आहे. अरे good, we saw a helicopter landing guys. मला लेट होतोय. पब्लिक फुल आहे, पब्लिक फुल आहे. हे बघा, लहान लहान मुलं धावतायत बघण्यासाठी. तर मित्रांनो, आता आहोत आपण चिपळूणला. चिपळूण सिटी आपण सोडली, पुढे आलो. चिपळूण माझ्या मनाच्या खूप जवळ आहे कारण का मी 1 वर्ष जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी 1 वर्ष चिपळूणमध्ये शाळेमध्ये होतो कारण का माझ्या मम्मीची ट्रान्सफर झालेली इकडे. पण त्या 1 वर्षात चिपळूण शहराने मला इतकं जवळ केलं ना की आयुष्यभर इथले लोक राहिले माझ्यासोबत आणि आयुष्यभर इथल्या लोकांचे आणि इतर आठवणी मला माझ्यासोबत राहिलेत. मी याच रोडने म्हणजे ऑफकोर्स त्यावेळेस हा असा 3 लेन रोड नव्हता पण असंच
परशुराम घाट संपल्यानंतर परशुराम मंदिर आहे तिथे, त्याच रोडला माझी शाळा होती SPM करून, SPM इंग्लिश मीडियम स्कूल. स्कूल बस ही कन्सेप्ट त्यावेळेस मी अनुभवली आणि इतकी धमाल करायचो ना आम्ही बसमध्ये, इतकी धमाल करायचो ना, फार मजा केली फार. हा पूर्ण परशुराम घाट आहे, तो आता रोड कन्स्ट्रक्ट केल्यानंतर 3 लेन झालाय. आधी फार नॅरो असायचा, फार नॅरो. आणि मग पावसाळ्यात ना किंवा थंडीत ना इतकं धुकं असायचं, इतकं धुकं की समोरचं काय दिसायचं नाही. आणि एकतर चिपळूणमध्ये थंडी भरपूर पडते, भयंकर थंडी. गरमीमध्ये भयंकर गरमी, थंडीमध्ये भयंकर थंडी. डेली या रोडवरनं मी जायचो स्कूलला त्यावेळेस. आता वाटत पण नाही की हाच तो रोड आहे, कारण का एवढं बदललंय ना, एवढं बदललंय काय सांगू. बघा या घाटाची चेहरा मोहरच बदलून गेलाय, वाटतच नाही की घाट आहे. इथे तो पावसाळ्यातनं धसलायला, त्यामुळे तो अजून बंद आहे. इथे तो खाली गेलेले, आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. हे जे श्री परशुराम मंदिरकडे जो रोड दाखवलाय ना जाताना, इकडेच आत होती आमची शाळा. श्री परशुरामाने वसवलेली ही सृष्टी चिपळूण नगरी असं म्हणलं जातं. ऍक्च्युली मला वाटलेलं की खूप गरमी होईल, मला खूप घाम वगैरे येईल, खूप त्रास होईल हीटचा, पण तसं काहीच होत नाही. The weather is very comfortable, the ride is very comfortable, and so far it is very pleasant journey, which I didn't expected right now at this time in the day. But yeah, that's what your journey is all about, that every unexpected thing will come to you in your journey. So have a least expectations of your journey, just go for it, everything else will fall at their places and you will enjoy it. लोटे, ज्यावेळेस मी मेडिकल साठी ऍडमिशन घ्यायचं चाललं होतं ना माझं, त्यावेळेस इथल्या एका लोट्यातल्या एका कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन ऑलमोस्ट फिक्स झालेलं. बट समवेअर सम वॉट गोज रॉंग, गव्हर्नमेंट डिसाइडेड टू टेक राउंड्स फ्रॉम दॅट इयर. तिथेच वरती आहे कुठेतरी ते कॉलेज, आय डोंट नो वेअर. आणि आय डिडंट गेट admission. Nevertheless, ते म्हणतात ना, आपल्या मर्जीने जेव्हा काही होत नाही तेव्हा देवाच्या मर्जीने होत. सो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जस्ट गो विथ द फ्लो, द शो मस्ट गो ऑन. मित्रांनो, आपल्या समोर आहे आता कशेडी घाटातला टनल. नवीन टनल आहे, खूप सुंदर टनल आहे. एन्जॉय द व्ह्यू.